You said never let me go. 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 You said श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। तर आज मी बनवणार आहे कवटाची चटणी, खूप साधी, सोपी आणि पारंपरिक पद्धतीने। तर इथे घेतलं आहे मी कवट फोडून घेतलेला आहे। थोडं माझा कवट पिकलेला होता, त्याच्यात मी टाकलेला आहे गूळ आणि 1 वाटी कवट असणार ते 1 वाटी गूळ घ्या। त्याच्यात मी तिखट टाकलेलं आहे तुमच्या चवीनुसार आणि त्याच्यात टाकणार आहे मी मीठ, तर ते पण सुद्धा तुम्ही चवीनुसारच घ्या। आणि गोड असणार, म्हणजे जास्त गोड म्हणजे गुळामध्ये पण गोड आणि थोडंसं फिकं प्रमाण राहतो, तर ते तुम्ही बघून घ्या। आणि कवट माझा जास्त हिरवा नव्हता, त्याच्यामुळे जास्त आंबट नव्हता, तर मी गूळ थोडं घेतला आहे। पण वाटीचं प्रमाण 1 वाटी तुम्ही कवट घ्याल तर 1 वाटी गूळ घ्या आणि तिखट आणि मीठ तुम्ही चवीनुसार घ्या आणि छान मस्त याला मॅश करा। बघा कवटाला पाणी सुटत आहे, कारण की मिठामुळे कवटाला पाणी सुटत आहे। तर बघा याचं मस्त मॅश करून घ्या आणि आता हे तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घ्या। मिक्सरमध्ये काय होणार, ते एकजीव होणार आणि ज्या बिया राहतात ना त्या सुद्धा म्हणजे बारीक होणार, पण जास्त बारीक करू नका, एकदाच फिरवून घ्या, कारण की त्या थोड्याशा बिया दाताखाली येतात ना, खूप छान वाटतात, टेस्टी वाटतात। तर तुम्ही एकदम जास्त नको फिरवा। तर बघा मी पूर्ण टाकून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि आताच पाणी सुटलेलं आहे गुळाचं, कारण की गूळ आणि मीठ एकजीव झालेलं आहे आणि कवटमध्ये पाणी होतं त्याच्यामुळे ते पाणी थोडंसं, तर बघू शकता थोड्याशा बिया मी थोड्याशा ठेवलेल्या आहे, म्हणजे जास्त बारीक नाही केलेलं आहे। तर कारण की त्या मस्त वाटतात जेव्हा दाताखाली येतात तेव्हा। तसं मी इथे गंज घेतलेला आहे, एक छोटा गंज घेतलेला आहे, त्याच्यात पूर्ण मिश्रण टाकून घेतलेलं आहे आपली चटणी आणि थोडंसं म्हणजे 1-2 उकडी येऊ देणार त्याला आणि बंद करून टाकणार आहे, कारण की 1-2 उकडी आल्यानंतर ते आपल्याला महिनाभर स्टोअर करता येते। तर अशी आहे माझी कवटाची चटणी तयार झालेली आहे। खूपच टेस्टी, आंबट, तिखट, थोडीशी गोडसर, खूप छान वाटले आहे। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय गाईज।